प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहात क्रांतिरत्न या महाग्रंथाचं ध्वनिरूप रूपांतरण. या ग्रंथाची मूळ संकल्पना सौभाग्यवती प्रेरणा राजेश खवले यांची असून श्रीयुत राजेश खवले, श्रीयुत विश्वनाथ शेगावकर, श्रीयुत प्रकाश अंधारे, श्रीयुत अशोक गेडाम, श्रीयुत विजय लोखंडे, श्रीयुत राहुल तायडे, श्रीयुत अतुल दोड, श्रीयुत प्रताप वाघमारे, श्रीयुत विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. या ग्रंथाच्या मुख्य संपादिका आहेत डॉक्टर सौभाग्यवती पुष्पाताई तायडे. सहसंपादक आहेत डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, डॉक्टर चंद्रकांत सरदार, श्रीयुत सतीश जामोदकर आणि श्रीयुत प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचं संपादन केलं आहे. आज आपण जो लेख वाचणार आहोत त्याचे लेखक आहेत डॉक्टर सतीश पावडे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाटककार, नाट्य दिग्दर्शक आणि समीक्षक डॉक्टर सतीश पावडे हे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा इथल्या डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स रंगभूमी आणि चित्रपट इथे वरिष्ठ सहाय्यक प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नाट्यविषयक सुमारे 22 पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. सुमारे 30 नाटकांचं लेखन, 50 नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. 10हून अधिक व्हिडिओ फिल्म्स, डॉक्युमेंटरीज त्यांच्या नावावर आहेत. महाराष्ट्र सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाने उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी 2दा, तसंच कामगार कल्याण मंडळाने उत्कृष्ट नाट्यलेखनासाठी 4दा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं आहे. याशिवाय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार, मॅग्नम ऑनर अवॉर्ड, पु भा भावे समीक्षा पुरस्कार, युनेस्को क्लब्ज अवॉर्ड, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. त्यांनी सुमारे 10पेक्षा अधिक नाटकांचं भाषांतर, रूपांतर केलं आहे. तर 100पेक्षा अधिक शोध निबंधसुद्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्स आणि मासिकात प्रकाशित केले आहेत. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या रिसर्च फेलोशिपचे सुद्धा ते मानकरी आहेत. महाराष्ट्र सरकारच्या मराठी विश्वकोशाच्या नाट्य मंडळाचे सल्लागार आणि नाटक सेन्सॉर बोर्डाचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलं आहे. प्राध्यापक म्हणून कार्य करण्यापूर्वी त्यांनी पत्रकार, साहित्य संपादक तसंच रिलायन्स इन्फोकॉम या कॉर्पोरेट कंपनीमध्ये विदर्भाचे कॉर्पोरेट प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून सुद्धा काम केलं आहे. आज त्यांनी जो लेख लिहिला आहे त्याचं शीर्षक आहे फुले आणि आंबेडकरांची कलादृष्टी. तर चला ऐकूया. फुले आंबेडकरांची कला साहित्य दृष्टी समजून घ्यायची असेल तर सर्वप्रथम ते कला आणि साहित्याच्या निर्मितीकडे कसे बघतात हे समजून घ्यावं लागेल. मराठी ग्रंथकार सभेस लिहिलेल्या पत्रात फुले लिहितात, एकंदर सर्व मानवी प्राण्यात परस्पर अक्षय बंधुप्रीती काय केल्याने वाढेल त्याचं बीज शोधून काढावं व पुस्तकाद्वारे प्रसिद्ध करावं. अशा वेळी डोळे झाकणं उपयोगाचं नाही. नागपूर इथे विदर्भ साहित्य संघात भाषण देताना 1956 साली डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते, जीवनात भेद न राखला जावा, सदैव दक्ष आणि जागृत राहून मानवाचं कल्याण साधलं जावं, असंच साहित्य किंवा वाङ्मय निर्माण व्हायला पाहिजे. उदात्त जीवनमूल्य, सांस्कृतिक मूल्य आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा. दलितांचं दुःख, व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचं जीवन उन्नत करण्यास झटा. त्यातच खरी मानवता आहे. कलेच्या अभिरुची आणि सामंतवादी व्यवहारांवर टीका करताना सत्सार 1 मध्ये महात्मा फुले म्हणतात, नाटक या तमाशे में किसी लड़के को लुगाई वाली साड़ी पहनाकर उसे
स्त्रियों के गहनों से सजाकर उसे पूरी नारी की मूरत बना देते हैं। उसे नचवाते, भद्दे गाने गवाते, रंडी के समान नाच नखरे करवाते, एक दूसरे के गोद में बैठाते हैं। यदि इस तरह गाने बजाने का अधिकार पुरुषों के लिए है तो फिर यही अधिकार स्त्रियों को क्यों नहीं? साहित्य विषयक आपले विचार व्यक्त करताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात, अधःपतनाच्या अवनतीच्या मार्गावर जात असताना तत्परतेने आणि सावध होऊन जीवन आणि संस्कृती विषयक मूल्य साहित्यकारांनी जोपासली पाहिजे, सतेज बनवली पाहिजे। सामान्यपणे या दोन्ही महामानवांच्या साहित्य आणि कला विषयक विचारातून सामाजिक बांधिलकी, मानवता, संवेदनशीलता, प्रतिभा, विवेकशीलता आणि जीवनमूल्य, सांस्कृतिक मूल्य यांचा निर्देश होतो। दोघांच्या कलादृष्टीतील हे साम्य अत्यंत महत्त्वाचं आहे। या पार्श्वभूमीवर अभिरुचीचा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी ऐरणीवर आणला आहे। त्यांची ही दृष्टी वैश्विक आहे। या संदर्भात दोन उदाहरणांवरून त्यांच्या कलादृष्टीतील साम्य अधोरेखित करता येईल। अमेरिकेत हेरिएट बीचर स्टोवे या नावाची एक निग्रो कादंबरीकार होऊन गेली। तिची अंकल टॉम्स केबिन या नावाची जगप्रसिद्ध कादंबरी आहे। त्यात निग्रोंवर होणाऱ्या अमानवीय छळ आणि शोषणाचं चित्रण केलेलं आहे। ही कादंबरी फुल्यांच्या संग्रहात होती। त्यावर लिहिताना ते म्हणतात की ही कादंबरी वाचली पाहिजे, ती माणसाला हलवून सोडते। फुले ब्लॅक लिटरेचर म्हणजे निग्रो साहित्याचे वाचक होते। निग्रो समाजाचा होणारा छळ, त्यांचा विद्रोह त्यांना माहीत होता। म्हणून गुलामगिरी हे पुस्तक त्यांनी निग्रो लोकांना अर्पण केलं आहे। या संदर्भात भारतीय दलितांच्या संघर्षाची नाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकन निग्रोंशी जोडतात। ब्रोकन मॅन किंवा आय हॅव नो माय मदरलँड या संकल्पना स्वीकारतात। वर्ण आणि वर्ग अशा दुहेरी शोषणावर फुले आंबेडकर टीका करतात। अशा प्रकारे मानवता या दोघांच्याही कलादृष्टीचा आधार आहे याची आपल्याला साक्ष पटते। कुठल्याही सर्जनशील लेखक आणि कलावंताची कलादृष्टी समजून घ्यायची असेल तर सुप्रसिद्ध समीक्षक रा. ग. जाधव हे लिहितात, ती चतुसूत्री लक्षात घ्यावी लागेल। ही चतुसूत्री पुढील प्रमाणे आहे: 1. मानवीय ज्ञानेंद्रिय बहाल करते, ती संवेदनशीलता। मानवीय कल्पनाशक्ती प्रेरित करते, ती प्रतिभाशक्ती। मानवीय बुद्धी प्रदान करते, ती विवेकशीलता। आणि मानवीय तारतम्यता प्रदान करते, ती मूल्यात्मक जाणीव। फुले आणि आंबेडकर यांची साहित्य आणि कलाविषयक भूमिका तपासली तर त्यांच्या कलादृष्टीला या चतुसूत्रीचा आधार असल्याचं आपल्याला दिसून येतं। विशेष म्हणजे ही चतुसूत्री त्या दोघांच्याही अंतर्कलह, आत्मसंघर्ष आणि आत्मचेतनेचं प्रतीक आहे। दोघांचेही अनुभव आत्मकलहाने भरलेले आहेत। हा आत्मकलह सामाजिक आणि सांस्कृतिक विषमतेने निर्माण केला आहे। आत्मकलहामुळे ते आत्मक्लेश करीत न बसता रचनात्मक आणि सर्जनशील मार्गाने वाङ्मयीन कलात्मक आविष्काराचा मार्ग निवडतात आणि वैश्विक मानवतेचा आग्रह धरतात। दोघांचंही वाचन अमर्याद होतं, चिंतन मनन व्यापक होतं। म्हणून प्रचलित सामाजिक आणि सांस्कृतिक स्वमान्यतेचा व्यूह त्यांनी भेदला। त्यासाठी वैचारिक सर्जनशीलतेचा नवीन मार्ग निर्माण केला। सत्याचा शोध घेतला, नव्हे सत्याचा मार्ग निवडला। एक प्रकारे फुले आणि आंबेडकर दोघंही सर्जनशील सत्यशोधक होते। सत्यमेव जयते याचा त्यांनी आजन्म पुरस्कार केला। सत्यमेव जयते ही त्यांची खऱ्या अर्थाने कलासृष्टी आणि कलादृष्टी देखील होती। महात्मा फुले तर त्यांच्या साहित्य लेखनाची सुरुवातच सत्यमेव जयते असं लिहून करीत असत। महात्मा फुले यांची कलादृष्टी। फुल्यांचा व्यासंग दांडगा होता। ग्रीक, लॅटिन, रोमन, अमेरिकन साहित्य आणि कला विचारांचे ते अभ्यासक होते।
इंग्रजी साहित्य आणि नाटकांचे सुद्धा ते अभ्यासक होते. पौर्वात्य आणि पाश्चात्य ज्ञानविज्ञान कला साहित्याचा मूल्यभाव त्यांनी जाणला होता. सांस्कृतिक मूल्यभाव त्यांच्या ठायी होते. कला साहित्य हे प्रबोधन परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे हे महात्मा फुले यांनी जाणलं होतं. स्वतःच्या शाळा चालवताना, शिक्षण नीतीच्या संदर्भात इंग्रजी सरकारला सल्ले देताना उपयोगी कला म्हणजे अप्लाइड आर्ट हा विषय अभ्यासक्रमात ठेवण्याचा आग्रह ते करीत. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या आर्थिक तरतुदीत संगीत, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांसाठी खास निधी ठेवला होता. शाळांमध्ये संगीत आणि गायनात विद्यार्थ्यांची रुची निर्माण व्हावी म्हणून स्वरमंडळ, हार्मोनियम, टाळ, मृदुंग, ढोलक इत्यादी वाद्यांच्या खरेदीसाठी त्यांनी खर्च केल्याचे पुरावे सुद्धा आहेत. शिवाय सत्यशोधक समाजाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अभंग, दिंडी, भारूड आणि पोवाडे गायन यांचा पुरस्कार त्यांनी केला होता. हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात व्यावहारिक आणि प्रगतिशील शिक्षणात यंत्रविद्या, नीतिज्ञान, आरोग्य, शेतीकाम याच्यासोबतच उपयोगी आणि उपयोजित कलांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी त्यांनी केली होती. सत्यशोधक पद्धतीच्या विवाह विधीत डाका कंसात डहाका, भराड कंसात भारूड आणि गोंधळ या कलांचा उपयोग करण्यासंबंधीचे त्यांनी निर्देश दिले आहेत. त्यांनी अनेक मंगलाष्टकं लिहिली आहेत. या मंगलाष्टकांचा अभ्यास केला तर त्यांची कलात्मक, सामाजिक आणि सांस्कृतिक भूमिका स्पष्ट होते. वधू, वर आणि सामूहिक गाण्यांसाठी वेगवेगळी पदं आणि कडवी त्यांनी रचली. पोवाडे, शाहिरी, गोंधळगीतं यांचं संकलन त्यांनी केलं होतं. शिवाजी महाराजांवरचा पोवाडा, कुळंबीन नावाची कविता या त्यांच्या दोन्ही काव्यकृती तर नाट्यात्मकतेने भरलेल्या आहेत. त्यांची एकूणच लेखनशैली संवादात्मक आणि चर्चात्मक आहे. आर्या, दिंडी या वृत्तांसोबतच कटाव शैलीत त्यांनी अभंग लिहिले आहेत. निबंध लेखनाची एक नवीन शैली त्यांनी निर्माण केली. कबीरांच्या दोह्यांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. पारंपरिक भजन करणारे अनेक कलात्मक प्रयोग त्यांनी केले. अभंगात सुद्धा वीररस ओतला. त्यांचे अखंड बघा या अखंडांची रचना सुद्धा त्यांनी शाहिरी पद्धतीने केलेली आहे. सत्याचा शोध घेणारी ही एक नवी अखंड शैली होती. त्या काळी लिहिल्या जाणाऱ्या निरर्थक पोवाड्यांवर त्यांनी खरपूस टीका केली आहे. मामा परमानंद यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी अशा बनावटी पोवाड्यांवर टीका केली आहे. अशा प्रक्षिप्त बनावटी पोवाड्यांच्या आणि पोवाडे रचणाऱ्यांचा त्यांनी चांगलाच समाचार सुद्धा घेतला आहे. इतिहासाचा अपलाप करणाऱ्या अशा कलांचे ते अगदी घोर निंदक होते. ज्युलियस सीझरचा इतिहास आणि शेक्सपियरचं हेच नाटक त्यांनी वाचलं होतं. अत्यंत चिकित्सकपणे त्याची समीक्षा करत भारतीय धर्म आणि आर्थिक शोषण व्यवस्थेशी त्याचा संबंध ते जोडतात. ते म्हणतात, ज्युलियस सीझर आधी लोकसत्तात्मक राज्यांचा पूर्ण भक्त होता, पण त्याला पूर्णपदाचं सामर्थ्य लाभताच रोममधल्या लोकसत्तात्मक राज्यातील मानवाला गुलाम करण्याचा त्याने प्रयत्न केला. परिणामी ब्रुटसने त्यांचा खून केला. अशा या ज्युलियस सीझरची तुलना ते परशुरामाशी करतात. पुढे तर ते या परशुरामापेक्षाही पेशवे अधम ठरले असा आरोप करतात. अशा नव्या सर्जक, अन्वर्थक समीक्षेची एक नवी दिशा ते मांडून जातात. तानसेनी गाण्यापासून ते सुधारकी सोंग, सर जोन्स विल्यम्सच्या शाकुंतल, गीतगोविंदच्या भाषांतरापासून ते मॅक्स म्युल्लर, थॉमस पेन, मॅकियावेली निकोलो, थिओडोर पार्कर, सॉक्रेटिस, ग्रँट डफ, जॉर्ज रिन्सो, जार्विस, जॉर्ज वॉशिंग्टन, हेनरी विल्सन यांच्या विचारांशी आणि साहित्याशी त्यांचा परिचय होता. या सर्वांच्या कला आणि साहित्यातून ते मानवतेचा शोध घेत होते. या मानवतेतच ते कला आणि साहित्याचा वेध घेत होते. ही मानवताच त्यांची कलादृष्टी होती, विचारसृष्टी होती आणि सौंदर्यदृष्टीसुद्धा होती.
महात्मा ज्योतिबा फुले यांची कलादृष्टी जाणून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या तृतीय रत्न या एकमेव नाटकाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. 1855 साली त्यांनी हे नाटक रचलं. या नाटकातून त्यांची कलादृष्टी आपल्याला समर्थपणे दिसून येते. ज्या काळात मनोरंजनासाठी नाटकं रचली जात त्या काळात त्यांनी मनोरंजनातून प्रबोधन साधणारं तृतीय रत्न हे नाटक लिहिलं. शूद्रातिशूद्र, अस्पृश्य, बहुजनांचा प्रश्न मांडून तृतीय नेत्र किंवा रत्न असणाऱ्या शिक्षणाचं महत्त्व त्यांनी सांगितलं. या नाटकाच्या विषय, आशय, कथानक शैली, आकृतिबंध, संवाद, पात्ररचना, भाषा, नाट्यगत संघर्ष यात त्यांनी प्रयोग केले. सामाजिक रंगभूमीचा पाया रचला. कृतीपरक शैक्षणिक नाटक, मुक्त नाटक, प्रयोगधर्मी नाटक, विचार नाट्य या दृष्टीने या नाटकाचा विचार करता येतो. सूत्रधाराच्या रूपात ते या नाटकात स्वतःला उभं करतात. भाष्यकाराच्या रूपातला सूत्रकार ते मुख्य पात्र म्हणून रंगवतात. जगप्रसिद्ध नाटककार बर्टोल्ड ब्रेख्तने दूरीभावाचा म्हणजे एलियनेशनचा नाट्य सिद्धांत मांडला. तो महात्मा फुल्यांनी अनाहूतपणे का होईना त्यांच्या 150 वर्षापूर्वी आपल्या नाटकात हा सिद्धांत साकारला आहे. महात्मा फुल्यांची वैचारिक दृष्टी या नाटकात कलात्मकदृष्ट्या व्यक्त होते. सामाजिक बांधिलकीचा त्यातून प्रत्यय येतो. कलेचा कृतीपूर्ण उद्देश या नाटकातून दिसून येतो. गाणी, संगीत, वेशभूषा, रंगभूषा, पाल्हाळिक संवाद, मेलोड्रॅमॅटिक सिच्युएशन, दैवी अथवा राजे महाराजे यांच्याशिवाय असलेली पात्र याशिवाय नाटक होऊ शकतं हे त्यांनी तृतीय रत्नच्या माध्यमातून पटवून दिलं आहे. एकूणच पूर्वी सांगितल्याप्रमाणे फुल्यांच्या कलादृष्टीचं एक प्रतीक म्हणून त्यांचं तृतीय रत्न हे नाटक महत्त्वाचं आहे. आता डॉक्टर आंबेडकर यांची कलादृष्टी पाहूया. डॉक्टर आंबेडकरांच्या कलादृष्टीने प्रभावित असलेले महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात, लेखक हा सदैव आपल्या जनतेबरोबर असावा लागतो, तरच जनता त्याच्यासोबत असते. जगातील सर्वश्रेष्ठ कलावंतांनी कला आणि वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो सदैव जनतेबरोबरच असला पाहिजे. प्रसिद्ध दलित लेखक दामोदर मोरे म्हणतात, लेखकाचा जीवनविषयक दृष्टिकोन हा त्याच्या कलाकृतीचं स्वरूप ठरवत असतो. म्हणजे लेखकाच्या जीवनविषयक दृष्टीचा त्याच्या साहित्यदृष्टीवर सुद्धा परिणाम होत असतो. डॉक्टर शरणकुमार लिंबाळे म्हणतात, प्रस्थापितांच्या वाङ्मयात सामान्य माणूस नायक म्हणून चिरडला गेला होता. प्रस्थापित लेखकाला सामान्य माणसात कधी नायक दिसलाच नव्हता. पण दलित आणि मार्क्सवादी साहित्याने असा नवा नायक सर्वप्रथम मांडला. ही समीक्षेची खरी आंबेडकरी दृष्टी आहे. म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे सामान्य माणसाचं जीवन उन्नत करण्यासाठी आपल्या साहित्य आणि कलेच्या माध्यमातून साहित्यकारांनी आणि कलाकारांनी झटलं पाहिजे. त्यातच खरी मानवता आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या माध्यमातून या मानवतेची प्रतिष्ठा राखता येते. या मानवतेत डॉक्टर आंबेडकरांना सौंदर्य दिसतं. मानवतेचं सर्व वर्गाचं सौंदर्य शास्त्र ते नव्या समीक्षेतून मांडून जातात. ब्रोकन मॅन आणि आय हॅव नो माय मदरलँड यासारखं वैश्विक सत्य त्यांना बोचतं. अशाच सत्याचा ते शोध घेतात. त्यांच्या कलादृष्टीचा परिचय त्यांच्या अत्यल्प अशा नाट्य समीक्षेतून घडून येतो. सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचा एक नवा चेहरा ते आपल्या या समीक्षेतून मांडून जातात आणि म्हणूनच जीवन आणि सांस्कृतिक विषयक मूल्य साहित्यकारांनी जोपासली पाहिजे असा आग्रह ते साहित्यिकांना करतात. खरा ब्राह्मण कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी होते. पुढारी, कार्यकर्ता, विचारवंत, लेखक, संशोधक, वक्ता, संपादक, समाजसुधारक अशा विविध भूमिकेतील त्यांचं कार्य बहुश्रुत आहेच. त्यासोबतच ते एक संवेदनशील मनाचे कलावंत, काव्यात्मक वृत्तीचे वाचक आणि रसिकाग्रणी होते. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना परखड आणि आक्रमक बनवलं होतं. त्यांच्यातील साक्षेपी वृत्ती, मिश्किली
आणि तरलता त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली होती, पण बांधिलकीची जाणीव, तारतम्यता, विचार, भूमिका, समयसूचकता आणि व्यवहार या बाबतीतली सम्यक दृष्टीसुद्धा त्यांनी सतत कायम ठेवली. डॉक्टर बाबासाहेबांनी आपली लेखणी समाजाच्या हितासाठी प्राथमिकतेच्या आधारावर उपयोगात आणली. सांस्कृतिक परिवर्तनाचा दंडक म्हणून त्यांनी आपल्या लेखनाचा आदर्श घालून दिला. त्यांनी नाटकाची समीक्षा केली, त्यातही त्यांची ही भूमिका स्पष्टपणे जाणवते. त्यांची ही नाट्य समीक्षा म्हणजे सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाचा दंडकच आहे. नाट्य समीक्षा करताना कोणते घटक महत्त्वाचे असावेत याबद्दल सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी चालवलेल्या जनता या पत्रात प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या खरा ब्राह्मण या नाटकाची समीक्षा त्यांनी केली आहे. तसंच यशवंत टिपणीस यांच्या दख्खनचा दिवा या नाटकात रामशास्त्री यांच्या संबंधातील भूमिकेचा विचार मांडण्यात आला आहे. नाटककार मंडळी अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नाकडे कसे बघतात याचा वेध डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या नाट्य समीक्षेतून घेतला आहे. नाटकाची सजावट, पात्रांच्या गुण अवगुणापेक्षा नाटककाराची विचारसरणी, त्याची भूमिका डॉक्टर आंबेडकरांना महत्त्वाची वाटते. नाट्यलेखनाचा उद्देश काय असावा याचीही समीक्षा त्यांनी केली आहे. खरा ब्राह्मण या नाटकात प्रबोधनकार ठाकरे यांनी विठू महार हे पात्र उभं केलं आहे. या पात्राच्या भूमिकेवर डॉक्टर आंबेडकरांनी नाटककाराला काही प्रश्न केले आहेत. या प्रश्नांमधून त्यांनी अस्पृश्यता निवारण कार्यासाठी आवश्यक असलेलं बंड, विद्रोह आणि रोखठोक भूमिकेचा नाटककार म्हणून कसा अभाव दिसतो, लेखक मूळ प्रश्नांना कशी बगल देतो हे निदर्शनास आणून दिलं आहे. विठू अस्पृश्यतेचं वास्तव स्वीकारण्याऐवजी त्याचं गौरवीकरण करतो. त्याऐवजी त्याविरुद्ध तो बंड किंवा विद्रोह का करत नाही असा सवाल डॉक्टर आंबेडकर आपल्या समीक्षेत करतात. या नाटकातला विठू परिस्थिती शरण, नशीब शरण आहे. त्याला ती गुलामी मान्य आहे. त्याबद्दल विठू प्रतिकार करत नाही, नकार देत नाही. तो आपल्या पायरीने वागणारा एक गुलाम आहे. विठूचं हे चरित्र डॉक्टर आंबेडकरांना मुळीच मान्य नाही. नाटककारांनी उभं केलेलं हे चरित्र अस्पृश्यता निवारण नाही, तर अस्पृश्यतेचं गौरवीकरण आहे असा आक्षेप इथे डॉक्टर आंबेडकरांनी घेतला आहे. संत एकनाथ महाराजांच्या अस्पृश्यता निवारणाच्या भूमिकेवर आक्षेप घेत डॉक्टर आंबेडकरांनी त्याचीही चिकित्सा या नाट्य समीक्षेत केली आहे. डॉक्टर आंबेडकर अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे कसे सखोल आणि गांभीर्याने बघतात हे यावरून निदर्शनास येतं. अस्पृश्यता निवारणाची भूमिका घेणारे संत एकनाथ विठू महाराच्या विधवा सुनेला प्रतिकार आणि विद्रोह, बंड करण्यापासून थांबवतात. तिला ते म्हणतात, फिरा पाहू मागे, क्षेत्रस्थ ब्राह्मणाशी असे वर्दळीवर येऊ नका. याशिवाय विठू महारावर खोटा आरोप करून कोतवाल त्याला मारहाण करतो. तेव्हा सुद्धा एकनाथ महाराज ठोस भूमिका घेत नाहीत. येन केन प्रकारेनं ब्राह्मण कसे श्रेष्ठ आहेत त्यालाच ते दुजोरा देतात आणि वाळीत टाकण्याची ब्राह्मणाची कृतीसुद्धा संत एकनाथ महाराज हे योग्य मानतात. हे डॉक्टर आंबेडकरांनी या नाटकात उघड केलं आहे. तुम्ही गुलाम आहात हे गुलामांना पटवून देणं आणि शिरजोरांना त्यांच्या शिरजोरीची लाज उत्पन्न करणं हाच वास्तविक प्रत्येक धर्माचा मूळ उद्देश असला पाहिजे असा विचार मांडून पुण्याच्या सनातनी सुधारकांची आणि संत एकनाथांची तुलना डॉक्टर आंबेडकर अगदी साक्षेपाने करतात. अस्पृश्यता निवारण हे भूतदयेचं कार्य नाही, तर हक्काचं कार्य आहे. या नाटकात हे विद्रोहाचं कार्य, प्रतिकाराचं कार्य रंगनाक हे पात्र करू शकतं. अशा विद्रोही चरित्राची सर्व शक्यता रंगनाकमध्ये असताना त्याकडे नाटककाराने दुर्लक्ष केलं, त्याची कदर केली नाही. यावरही डॉक्टर आंबेडकर हे आक्षेप घेतात. परिस्थिती शरण गुलाम प्रवृत्तीचा मवाळ विठू महार मोठा की या गुलामगिरीविरुद्ध बंड करू पाहणारा रंगनाक मोठा असा प्रश्न करत रंगनाक महत्त्वाचा मानत डॉक्टर आंबेडकर हे नाटककाराच्या अंतस्थ हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. अस्पृश्यता निवारणासाठी हे नाटक फुकट गेलं
असा अभिप्राय ते रोखठोकपणे देतात. खरा ब्राह्मण या नाटकात महार लोकांचा एक पुढारी आहे, तो म्हणजे रंगनाथ. तो जहाल आहे, विद्रोही आहे, बंडखोर आहे. तो हक्काची भाषा बोलतो, पण विठू महाराला त्याची ही भूमिका मान्य नाही. त्यासाठी विठू महार प्राक्तन आणि नशिबाचे दाखले देतो. विठू महाराच्या या व्यक्तिमत्वावर, त्याच्या भूमिकेवर डॉक्टर आंबेडकर आक्षेप नोंदवतात. एकूणच जीवनवादी नाट्य समीक्षेचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. लेखकाच्या कलात्मक वृत्तीसोबतच त्याचे विचार, भूमिका आणि त्याच्या बांधिलकीचा विचार डॉक्टर आंबेडकर अग्रक्रमाने करतात. एकूणच साहित्याचा उद्देश काय याबद्दलचे मौलिक प्रश्न ते उभे करतात. डॉक्टर आंबेडकरांच्या मराठी साहित्याचा व्यासंग चांगला होता. शेक्सपियरची अनेक नाटकं त्यांनी अभ्यासली होती. आगरकर, खाडिलकर, देवल, गडकरी, केळकर, कोल्हटकर, वरेरकर यांच्या नाटकांचाही त्यांनी अभ्यास केला होता. लोकसंत गाडगेबाबांच्या कीर्तनातील नाट्य आणि प्रयोग, मूल्यांची दखल त्यांनी घेतली होती. म. भी. चिटणीसांच्या युगयात्रा या नाटकाच्या लेखन कार्यातही महत्त्वाची भूमिका बाबासाहेबांनी बजावली होती. लंडनला असताना भारतातून इतर पुस्तकांसोबत नाटकाची पुस्तकंसुद्धा ते आवर्जून मागवत असत. भारतीय नाटककारांबद्दल त्यांचं वाचन चांगलं होतं. लंडनमध्ये वेळात वेळ काढून ते चांगली चांगली नाटकंसुद्धा बघायला जात असत. विद्यार्थी दशेत असताना शेक्सपियरच्या किंग लिअर या नाटकाचं भाषांतर आणि दिग्दर्शन बाबासाहेबांनी केलं होतं. या नाटकाचा प्रयोग त्यांनी आपल्या चाळीत केला होता. एकूणच नाटक या प्रांताशी बाबासाहेबांचा जवळचा संबंध होता. म्हणूनच नाट्य समीक्षा करताना आपले युक्तिवादसुद्धा त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहेत. एकूणच सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन हेच बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान होतं. एका नव्या आधुनिक जगाच्या उभारणीत त्यांचं हे तत्त्वज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे. कलावंत, साहित्यिक, कार्यकर्ता यांनी बाबासाहेबांची ही भूमिका आदर्श मानली पाहिजे, त्याचा स्वीकार केला पाहिजे, त्याचं पालनही केलं पाहिजे. त्यांची ही नाट्य समीक्षा म्हणजे त्यांचं एक आगळं वेगळं दिशादर्शक साहित्य, कला निर्मितीचं आणि समीक्षेचं तत्त्वज्ञानच आहे.